बातमी येते आहे सिंधुदुर्गातनं। सिंधुदुर्गामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातलं गोवा बांबुळी येथे उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेनं पेशंट घेऊन जायचं असेल तर 2 रुग्ण असेल तर रुग्णवाहिका दिली जाते। मात्र दुसरा रुग्ण मिळेपर्यंत पहिल्या रुग्णाला उपचारापासून वंचित राहावं लागतं। ही गंभीर बाब लक्षात येताच आमदार वैभव नाईक आक्रमक झालेत। आरोसमधल्या रुग्णवाहिकेचे कोऑर्डिनेटर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी त्यांना धारेवर धरलेलं आहे। 2 रुग्णांचा कोणता नवा नियम आहे अशा कडक शब्दात वैभव नाईकांनी शल्यचिकित्सकांना जाब विचारलाय। गोवा बांबुळी येथे न्यावा लागणारा एक जरी पेशंट असेल तरी त्याला 108 रुग्णवाहिका दिलीच पाहिजे। तुमचा मनमानी कारभार इथे चालणार नाही। तुमची 108 सुविधा बंद करा, आम्ही पेशंटसाठी रुग्णवाहिका देतो, अशी आक्रमक भूमिका वैभव नाईकांनी घेतली। एक पेशंट असला तर एका पेशंटला एक गाडी दिली पाहिजे उद्यापासून। एक पेशंट सिरियस चालणार नाही म्हणून नाही तर गाड्या बंद करते, आम्ही 12 गाड्या ठेवतो। एका पेशंटला गाडी सिरियस असला तर तुला करणार आहे की डॉक्टरना करणार आहे? आपण फक्त बाकीच्या कंडिशन मध्ये अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरना करणार आहे? ना डॉक्टरांनाच डॉक्टरांनी सांगितलं नाही तर आपण घ्यायला पाहिजे ना। डॉक्टर मरायला पेशंट तुला करणार आहे? तुझं शिक्षण काय? MBA झालं मग तू डॉक्टर बसणार आहे, पेशंट मग तुला कसं करणार आहे? 2 पेशंट येईपर्यंत उद्यापासून होता का म्हणे तुझी 12 गाड्या घेऊन जा, आम्ही 24 गाड्या दुसऱ्या होतो का? तू उद्यापासून पेशंट डॉक्टरने रेफर दिला ना ताबडतोब त्याने 108 दिली पाहिजे तांबो याला। असं परत असतं का? त्याशिवाय पण नागेश्वर गेलं, आम्ही पण एकदा फोन केलेला, तो पेशंट येईपर्यंत थांबला। असं काही नियम आहे? असं काही नियम आहे? स्वतः नियम ठरवतोस काय? विनायक पाटील तू स्वतः नियम ठरवतोस? मग तुला कसं कळलं पेशंट 2 आहेत म्हणून दोघातलं एक गाडी करायचं म्हणून? नाही त्यांना जर आपण त्यांनाच विचारलं कन्फर्म करतो। तुला कोल्हापूरला मी पडला फोन केला त्यावेळी काय सांगितलं मला तर सूचना नाही म्हणून सांगितलं। सूचना कोणाची पाहिजे त्याला? आम्ही सांगून करतो का? डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही ठरव ना। हो तुम्ही सांगता साहेब हेच सुरू होतं, हे 6 महिन्यापासून सुरू आहे। आता तुम्ही सांगता म्हणजे तुम्ही इतके झोपलेला की आहे? हो सगळं परवा दिवशी पेशंट होता साहेब, परवा होतो की नाही सांग जरा। मग अरे रेफर कोण करणार आहे? डॉक्टर करणार आहेत ना। मग तू सांग 108 कशाला दिली आहे की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर 108 उपलब्ध झाली पाहिजे? ह्याच्यासाठी 108 आहे ना, गाडी अवेलेबल केली पाहिजे। नाशिकच्या बेलगव्हाण गावातल्या ग्रामस्थांनी भर रस्त्यात पावसात रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलेलं आहे। गावातल्या रस्त्यांवर बांधण्यात आलेल्या मोरीला ठेकेदारानं जोड रस्ता न बनवता काम केल्यानं आणि ते काम अर्धवट ठेवल्यानं ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे। विशेष म्हणजे गावातल्या विद्यार्थ्यांना आणि शेतमजुरांना रस्ता सोडून बाजूच्या शेतातनं चिखल तुडवत रस्ता ओलांडावा लागतोय। आंदोलकांनी तातडीनं रस्ता पूर्ण करण्याची मागणी केलेली आहे। आपल्या माध्यमातून शासनाला व लोकप्रतिनिधींना विनंती की आपण या ठिकाणी लवकरात लवकर हा प्रश्न आमचा मार्गी लावून आम्हाला या होणाऱ्या त्रासापासून ग्रामस्थांना, मळे विभागातील ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असेल, ज्यांचे आतोनात हाल या ठिकाणी चालले ते हाल थांबवावे आणि लवकरात लवकर या मोरीचं काम आपण सुरू करावे ही विनंती करतो। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या चतारी गावातल्या रस्त्यांची बिकट अवस्था झालेली आहे। चतारी ते बसस्थानकापर्यंतच्या मार्गाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत अनेक महिन्यांपासून सुरू आहे। पावसाळ्यातही हे काम पूर्ण न झाल्यानं रस्त्यावर पावसाचं पाणी आलेलं आहे। यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीनं त्यावर माती टाकली। आता मातीमुळे तो भाग चिखलमय झालाय। या मार्गावरनं ग्रामस्थांची सतत ये-जा सुरू असते, मात्र या चिखलाचा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। याशिवाय चिखलामुळे रस्त्यावरती अपघातांची संख्या सुद्धा वाढली। त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि मतदारांना खोचक टोला लगावणारे फलक लावलेले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागानं हा रस्ता त्वरित बांधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। गावापासून ते चतारी बसस्टँड पर्यंत असलेला हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा गावाला जोडणारा मुख्य रस्ता, या रस्त्यात पाणी साचत होते आणि ग्रामपंचायतनं याच्यावर पाण्याचे विल्हेवाट लावण्याची चक्क माती टाकलेली आहे आणि या मातीचा अजून चिखल होऊन या रोडवर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शाळकरी मुलंसुद्धा या रोडने ये जा करतात, त्यांना खूप या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। तरी मी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाला विनंती करतो की हा रोड आणि या रोडच्या बाजूने असलेली नाली याची तात्काळ चौकशी लावावी आणि हा रोड आम्हाला सुरळीत करून द्यावा। बातमी येते कल्याणमधनं। कल्याण ग्रामीण मतदारसंघातल्या पलावा हा उड्डाणपूल देखील रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नसल्यानं अनेक महिन्यांपासून रखडलाय। शिवाय या उड्डाणपुलाचं कामही अतिशय संथ गतीनं सुरू आहे। यावरूनच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उड्डाणपुलाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला आणि MMRDच्या अधिकाऱ्याला चांगलंच झापलंय। हा उड्डाणपूल तयार झाल्यास